नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड. लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघूया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. नंदुरबार निवडणूक मोहिमेत एकनाथ शिंदेच पुन्हा महाराष्ट्राचे नेतृत्व करणार, दादा भुसेंचा दावा. सिंधुदुर्गमधील सावंतवाडीतील 85 वर्षीय ज्येष्ठाची 97 लाखांची सायबर फसवणूक, मुंबई क्राईम ब्रांचच्या नावाने व्हॉट्सअॅप स्टिंग. भाजप शिवसेना तणाव पुन्हा उफाळला, संतोष बांगर यांनी 50 कोटींमध्ये पाला बदलला. भाजप आमदार तानाजी मुटकुले यांचा गंभीर आरोप. नाशिकमध्ये लग्नाच्या 6 महिन्यानंतर महिलेची आत्महत्या, पतीसह 5 जणांवर गुन्हा दाखल. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पोलीस तपास अजूनही सुरू, 5 वर्षांनंतर निष्कर्ष नाही. अलिबाग येथील रेवस रेड्डी सागरी महामार्गाला नवसंजीवनी, रेवदंडा साळाव नव्या पुलाच्या कामाला 1250 कोटींचा वेग. सिंधुदुर्ग स्टिंग खळबळ, बावनकुळे यांनी राणे घराण्याच्या अंदाजावर सोडले सवाल. नितेश राणे मात्र भाजप कार्यकर्त्यांच्या बाजूला ठाम उभे. मुंबईत वायू प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय, इथिओपियातील ज्वालामुखी राखेवर जबाबदारी ठेवू नका. खरीप हंगाम 2025-26 मध्ये पिकांचे उत्पादन विक्रमी वाढीसाठी तयार, तांदूळ आणि मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार. मुंबईत गोदामात भीषण आग, कुर्ला वेस्ट परिसर धुराने व्यापला, दमकल विभाग प्रयत्नात. तर यासोबत बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.